तर मित्रांनो, आज आपल्याला ऑर्डर होती ती वेलकम ब्रायडलची वाईमध्ये, आणि ती करण्यासाठी आम्ही निघालो होतो. तर वाटेतच आम्हाला ऊसाच्या पाचटी जळलेल्या दिसत होत्या. शेतकऱ्यांनी ते पेटवून दिले होते आणि त्याचा भरपूर असा धूर झाला होता. आणि त्यातूनच आम्ही वाट काढत ओझरडेमध्ये निघालो होतो जायला. तर जाताना आम्ही ओझरडेपर्यंत व्यवस्थित गेलो, पण तिथून पुढचा रस्ता आहे तो काय आम्हाला सापडतच नव्हता. गुगल मॅपचा आधार घेतला तर गुगल मॅपही आम्हाला गोल गोल फिरवत होतं. आणि त्यामुळं शेवटी कस्टमरला कॉल केले आणि एक्झॅक्टली कुठून जायचं हे आम्ही त्यांना विचारलं. त्यानंतर ना आम्ही गुगल मॅप आणि कस्टमर ह्या दोघांच्या मदतीने आम्ही शेवटी लोकेशनवरती पोचलो. आणि जाताना संपूर्ण रस्ता सुनसान होता, कारण की रात्रीची वेळ होती 9-10ची, आणि गावाकडे 9-10 वाजताच बऱ्यापैकी लोक जेवून झोपतात, आणि त्यात ह्या गावात लग्न होतं, त्यामुळे भरपूर लोक कमी दिसत होते रस्त्याला. आणि तरी आम्ही त्यातून रस्ता काढत लोकेशनपर्यंत पोचलो. गुगल मॅपच्या आधारे नाही तर त्या कस्टमरने सांगितलेलं आणि लांबूनच घराची जी लाईटिंग दिसत होती त्यामुळे आम्हाला त्या लोकेशनवर सहज पोचता आलं. तर लोकेशनवर पोचल्यानंतर लगेचच आम्ही कामाला सुरुवात केली. तर तिथे जे काका होते त्यांनी आम्हाला त्यांचा दरवाजा उघडून दिला आणि त्यानंतरनं आम्ही कामाला सुरुवात केली. तर थोडीशी स्वच्छता मोहीम सुरुवातीला करण्यात आली, कारण की थोडीशी घाण होती तिथं फरशीवरती. त्यामुळे थोडी ऐश्वर्यानं तिथे झाडू मारला आणि त्यानंतरनं आम्ही फ्लावरचं डेकोरेशन करायला सुरुवात केली. तर सुरुवातीलाच फ्लावरचं डेकोरेशन बाहेर वेलकमचं आणि पायांची डिझाईन आपल्याला करायची होती, तर ती ऐश्वर्याने करायला घेतली. तोपर्यंत मी आतली जी डिझाईन होती ती डिझाईन करायला स्टार्टिंग केली आणि जवळजवळ 1.5 ते 2 तास आम्हाला ही संपूर्ण डिझाईन करायला लागले. आणि त्यानंतरनं आमचं हे वर्क होतं ते कंप्लीट झालं. तर बघा, हे कसं आवडलं का तुम्हाला हे डेकोरेशन, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.